नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 27. आज रागिणी येणार होती. काल तिचा फोन येऊन गेला, त्यामुळे घरात आज लगबग चालू होती. जान्हवीला आज सेकंड सॅटर्डे असल्याने सुट्टी होती. बरं झालं ना, रागिणीसोबत निवांत 2 दिवस राहता येणार होतं. जान्हवी तिचं आवरून किचनमध्ये आली. आई, आज काय बेत करायचा आहे जेवणाचा? तुला आवडेल ते ठरव. नाही, रागिणीला काय आवडते ते सांगा. तिच्या आवडीचे काहीतरी करूया. तिला ना बासुंदीपुरी आवडते, सुलभाताई म्हणाल्या. अरे हो, मला माहीतच तर आहे खरं, पण थोडं डोक्यातून गेलं होतं. ठीक आहे, तर आज बासुंदीपुरीचा बेत करूया, जान्हवी म्हणाली. 1 दिवस सुट्टी आहे, त्यात पण तू आराम नाही करणार. तू राहू दे, मी करते. बरं, चला दोघी मिळून करूया, चालेल? हो चालेल, तू म्हणशील तसं. किती वाजता येणार आहे रागिणी? येईल 12 वाजेपर्यंत. विजयने गाडीत बसवून दिले म्हणे. आत्ताच फोन आला होता. मग घ्यायला बसस्टँडला जायला लागणार ना? हो, बाबा जातील, सुलभाताई म्हणाल्या. मी जाते ना, बाबा कसे जातील? एकतर आज सुट्टी आहे तर ड्रायव्हर नाही. नाहीतर बाबांना पाठवलं असतं त्यांच्यासोबत, जान्हवी म्हणाली. नको ग, तुला एकटीला बाहेर नाही जाऊ द्यायचं मला. आम्ही तुझी काळजी घ्यायला आलोय की तुला संकटात टाकायला? बाबा जातील. बरं, थांबा, मी बाबांनाच विचारते, जान्हवी म्हणाली. जान्हवी बाहेर हॉलमध्ये आली. विनायकराव TV बघत होते. बाबा, तुम्ही रागिणीला आणायला कसे जाणार? अगं जाईल ने रिक्षाने, नको काळजी करू. काय, गाडी असून रिक्षाने बाबा? त्यापेक्षा मी जाते ना. नको ग, तुला एकटे कसे पाठवायचे? मग आपण दोघी जाऊ, तुम्ही पण चला. परवासारखं कुणी गुंड आले तर मला फायटिंग नाही ग करतायत. त्यापेक्षा मी एकटाच जातो. काय बाबा, नेहमीच थोडं होणार तसं, जान्हवी म्हणाली. पण धोका टळला नाही अजून. त्याचं काही सांगता येत नाही. मोहनला पण तर सुट्टी असेल, त्याला सांगतो ना आणायला. नाही बाबा, त्यांना सुट्टी नाही दिली मी. कामं आहेत भरपूर. किती छळतेस ग बिचाऱ्यांना. काय करणार बाबा, काम वेळेत पूर्ण व्हायला नको का? मला पण जावं लागणार आहे थोड्या वेळासाठी. हो ग, कळतंय मला, तुझी ड्युटी आहे ती. पण फार स्ट्रिक्ट नको वागत जाऊ. नाही हो बाबा, मी कुठे स्ट्रिक्ट वागते? मी ओरडत पण नाही. पण माहीत नाही मला सगळे का भितात. हवं तर विचारा तुमच्या मुलाला. माझा मुलगा तुझ्या विरोधात बोलणार? या जन्मी शक्य आहे का ते? ठरलं का तुमचं कोण स्टँडवर जाणार ते? सुलभाताई बाहेर येत म्हणाल्या. कोण म्हणजे काय ग, मीच जाणार आहे, विनायकराव म्हणाले. हो ना, मी पण तेच म्हणत होते, तर ही ऐकत नाही, सुलभाताई. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, जान्हवी बारीक तोंड करत म्हणाली. तिघांचा चहा नाश्ता झाला. जान्हवी आणि सुलभाताई जेवण बनवायला लागल्या. विनायकराव 11:30ला रागिणीला आणायला गेले. रागिणी घरी आली. तिची चिवचिव करणारी 2 चिमणी पाखरं होतीच. घरात अगदी गोंगाट आणि किलबिलाट सुरू झाला. रागिणी आल्या आल्या जान्हवीला बिलगली. तिला अगदी भरून आले होते जान्हवीला पाहून. पण जान्हवीने तिला सावरले. तिला आता स्वतःच्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नव्हते. अगं, किती जोरात बिलगलीस ग मला, बघ ना, श्वास पण नाही घेता येत आहे. जान्हवी तू रडू नये म्हणून तिचं लक्ष डायव्हर्ट करत होती. एवढं कुठे जोरात पकडलं ग? काही पण तुझं, रागिणी म्हणाली. मग काय तर, बिचाऱ्या मला माझ्या विजयदादांचं काय करत असशील माहीत नाही, जान्हवी मिश्किलपणे म्हणाली. काय ग वहिनी, तू पण ना, रागिणी लाजतच म्हणाली. बापरे, कुणीतरी लाजतंय, जान्हवी आणखी तिला चिडवत होती. हां, तू चिडव आता मला, मग दादा आला की मी पण बघते हां, रागिणी बोलून गेली. सुलभाताई आणि विनायकराव तिच्या या वाक्याने ती काय रिॲक्ट होईल म्हणून जरा घाबरले. मध्येच सुलभाताई म्हणाल्या. प्रवास कसा झाला ग रागिणी तुझा? हो आई, छान झाला. बरं, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी शरबत करते सर्वांसाठी. जान्हवी तिला गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. ती कपडे बदलून आणि फ्रेश होऊन आली. शरबत पिऊन छान गप्पा गोष्टी सुरू होत्या. थोड्या वेळाने सगळे जेवण करायला बसले. बापरे, आज अगदी माझ्या आवडीचा बेत केलाय वाटतं. हो ग, जान्हवीनेच केला बघ. मग माझी लाडकी मैत्रीण येणार म्हटल्यावर ये सब तो बनता है, जान्हवी म्हणाली. रागिणी तिच्या तोंडून लाडकी मैत्रीण ऐकून जरा चमकलीच. तिला लाडकी नणंद अपेक्षित होतं. हो, थँक्स हा वहिनी, रागिणी म्हणाली. बाकी विजयराव कसे आहेत आणि तुझे सासू सासरे बरे आहेत ना, सुलभाताईंनी विचारले. हो, सगळे ठीक आहेत. तुमची तब्येत कशी आहे बाबा आता, रागिणी म्हणाली. मी एकदम ठणठणीत आहे. इथे आल्यापासून तर मला अजूनच मस्त वाटतंय. पण तुझी आई उगाच गोळ्या देते आणि आता ही जान्हवी पण.
तिचं पण सारखं सुरू असतं औषध घ्या म्हणून. हो मग औषध तर वेळेवर घ्यायलाच पाहिजे ना, त्याशिवाय तब्येत चांगली कशी होणार? रागिनी म्हणाली. हो ना, तेच सांगत असते मी. म्हणे उगाच गोळ्या देते, सुलभाताई वैतागत म्हणाल्या. बरं ते घेत जाईल वेळेवर, औषध नको रागवू आता, विनायकराव म्हणाले. आजोबा, ती बाहेरची कार कुणाची आहे? अर्णव म्हणाला. अरे तुझ्या मामीची आहे, विनायकराव. मामी, तू चालवतेस कार? अर्णवने विचारले. मला पण बसायचं आहे कारमध्ये. भूम भूम भूम, अर्णव तोंडाने गाडीचा आवाज काढत सांगत होता. लहान मुलांना वेळ असतेच ना गाडीचं. हो चालेल, आपण संध्याकाळी सगळे जाऊया फिरायला, जान्हवी म्हणाली. वाव, मज्जा येईल ना मग, अर्णव म्हणाला. मला पण बसायचे आहे आणि मला आईस्क्रीम पण पाहिजे, छोटासा सारंग म्हणाला. हो पिल्लू, तू पण ये, पण मला पण काहीतरी पाहिजे. काय? माझ्याजवळ तर काहीच नाही, सारंग म्हणाला. आहे ना, मला गोल गोल पप्पी पाहिजे, जान्हवी त्यांच्या भाषेत म्हणाली. सारंग आणि अर्णव दोघांनी पण तिच्या गालावर पप्पी घेतली. तिने पण दोघांची पप्पी घेतली. दोघेजण तिच्यासोबत छान रमले होते. थोड्या वेळाने जान्हवी ऑफिसला गेली. तिला 1-2 तास तरी जावे लागणारच होते. रागिनी, जान्हवीला मोहनच्या नावाने चिडवू नकोस, सुलभाताई म्हणाल्या. का ग आई, काय झालं? रागिनी म्हणाली. सुलभाताईंनी मोहन काय बोलत होता ते सर्व सांगितले. बरं, मी लक्षात ठेवेन, पण मला विश्वास आहे ती येईल आपल्या दादाकडे परत. मी तर देवाकडे तीच प्रार्थना करते, सुलभाताई म्हणाल्या. होईल सर्व ठीक, धीर धर. आपण चुका पण खूप केल्या आहेत, त्याचं प्रायश्चित्त समजू, रागिनी म्हणाली. पण त्रास तर ज्याची चूक नाही त्यालाच जास्त होतोय ना, सुलभाताई नाराजीने म्हणाला. दादाबद्दल बोलतेस ना? हो ग, ते आहेच, पण वेळ जाऊ दे थोडा, मग होईल सर्व ठीक. आणि तिला पण त्रास होताच असेल ना, दादाकडे लक्ष द्यायला तुम्ही आहात, पण ती तर एकटीच आहे. तुम्ही काय 10-15 दिवस राहाल आणि निघून जा, रागिनी म्हणाली. हो ग, पोरीने फार सहन केलं. माझ्या चुकीची शिक्षा दोघांना पण मिळत आहे. असू दे, जुनं सोड आता, पुढं सगळं छानच होईल. चल आराम कर, मुलं पण झोपली बघ, सुलभाताई म्हणाल्या. जान्हवीने परत आल्यावर थोडा वेळ आराम केला. सर्वजण चहा घेत होते. जान्हवीने सर्वांना आवरायला सांगितले. सुलभाताई आणि विनायकराव नको म्हणत होते, पण जान्हवीने सर्वांना तयार केले. अगं पण जान्हवी, ड्रायव्हर पण नाही आहे ना, तुझ्या सिक्युरिटीचं कसं? विनायकराव म्हणाले. कसं म्हणजे? तुम्ही सगळे आहात ना मला प्रोटेक्ट करायला. अगं आम्ही कसं? विनायकराव. काही नाही होतो बाबा, एवढं घाबरून कसं चालेल? जान्हवी त्यांना मध्येच थांबत म्हणाली. मोहनला घ्यायचं का आपल्यासोबत? सुलभाताई म्हणाल्या. चालेल, काही हरकत नाही. बाबा तुम्ही फोन करून यायला सांगा, जान्हवी म्हणाली. बाबांनी त्याला फोन करून सर्व सांगितले. कुठे जाणार आहात? मोहनने विचारले. जान्हवी, मोहन विचारतोय कुठे जाणार आहे? पॅलेस बघायला जाऊया, जान्हवी म्हणाली. राजवाडा बघायला म्हणते, बाबा फोनवर मोहनला म्हणाले. ठीक आहे, तुम्ही निघा, मी येतो बाईकने, फक्त निघताना कॉल करा. सगळेजण फिरायला निघाले. मोहनने त्यांच्या गाडीच्या मागेच बाईक घेतली. राजवाडा आला तसे सर्व गाडीतून बाहेर आले. अर्णव आणि सारंग दोघं पण मामासोबत मस्ती करत होते. जान्हवी आणि रागिनी अगदी मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारत होत्या. आई बाबा त्यांच्या मागे मागे जात होते. सगळे बघून झालं, संध्याकाळ झाली. नंतर सर्व मार्केटमध्ये पण गेले. चायनीज आणि आईस्क्रीम खाल्ली. सारंगने ची फरमाईश होती ना. घरी यायला रात्र झाली. मोहन पण आज जान्हवीकडेच थांबणार होता, बहीण आणि भाच्यांसोबत वेळ घालवता यावा म्हणून. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून सर्वजण आरामातच उठले. चहा नाश्ता सर्व उशिरात झालं होतं. आज दुपारी मस्तपैकी बिर्याणीचा बेत होता. अर्णव आणि सारंग तर खूप मस्ती करत होते. जान्हवीच्या मागे मागे फिरत होते. जान्हवी पण अगदी लहान होऊन त्यांच्याशी खेळत होती आणि लाड पण करत होती. विनायकराव आणि सुलभाताई असं भरलेलं घर पाहून मनोमन सुखावत होते. आज आपण कुठे जायचं फिरायला? अर्णव जान्हवीला विचारत होता. आज असं कर ना, मामासोबत जा, मला ना जरा कामं आहेत, जान्हवी म्हणाली. नाही ना, मला तुझ्यासोबत जायचं आहे, तुझी गाडी फार छान आहे, अर्णव हट्ट करत म्हणाला. अर्णव नको ना, त्रास देऊ तिला, मामा नेईल बाहेर, विनायकराव म्हणाले. अर्णव छोटंसं तोंड करून तिथेच उभा राहिला. बरं जाऊया आपण, जान्हवी म्हणाली. तसं तो खुश झाला. जान्हवी एकटी कशी जाणार होती दोघांना घेऊन? मग मोहन पण सोबत गेला. चौघांनी आज पण मस्त मजा केली. थोडी शॉपिंग पण केली. जान्हवीने दोघांना मस्तपैकी ड्रेस घेऊन दिले.
मोहन जान्हवीचं त्या दोघांसोबत मस्ती करणं एन्जॉय करत होता. किती मस्तीखोर आहे ही. आधी अशी मनमोकळी वागताना मी कधी बघितलंच नाही हिला, मोहन मनातच म्हणाला. मोहनने त्यांना आईस्क्रीम घेऊन दिली. चौघे पण आईस्क्रीम खात होते. जान्हवी, तुला असं कधी मस्ती करताना बघितलं नव्हतं, मोहन म्हणाला. हो ना, मला पण वाटलं नव्हतं कधी मी एवढी मस्ती करेन म्हणून. लहानपणी रूपा आणि सुमितला सांभाळलं, पण त्यांच्यासोबत असं लहान होऊन खेळायला मिळायलाच नाही. सतत दडपण असायचं. पण आता मोकळं वाटतंय तर मस्ती सुचते. तसंही आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल दडलेलं असतेच, जान्हवी म्हणाली. हो, तेही खरंच आहे म्हणा, मोहन म्हणाला. मामा, मला आणखी एक आईस्क्रीम हवंय, सारंग म्हणाला. अरे सर्दी होईल ना, जास्त नाही खायची, मोहन. नाही, मला पाहिजे, सारंग छोटंसं तोंड करून म्हणाला. त्याच्यासोबत अर्णव पण हट्ट करू लागला. मोहनने दोघांना परत एक आईस्क्रीम घेऊन दिली. दोघे पण खुश. बरीच मजा मस्ती केल्यानंतर रात्री घरात परत आले. सारंग आणि अर्णव फिरून मस्ती करून दमले होते. लगेच त्यांना झोप लागली. आई, बाबा, मोहन, रागिनी आणि जान्हवी जेवण केल्यानंतर बराच वेळ बाहेर बसून होते. भरपूर गप्पा चालल्या होत्या. उद्या सकाळी रागिणी परत चालली होती. सोमवारला सकाळी सकाळी रागिनीने मुलांना तयार केले. तिची पण तयारी झाली होती. चहा नाश्ता घेऊन रागिनी परत जायला निघाली. ती जान्हवीच्या रूममध्ये गेली. जान्हवी तिचं आवरत होती. तिला रागिनी येताना दिसली. अगं, आवरलं पण का तुझं रागिनी? जान्हवीने कपाटातून एक बॉक्स काढून रागिनीला दिला. हे काय आहे? रागिनीने विचारले. बघ ना खोलून, जान्हवी म्हणाली. रागिनीने बॉक्स खोलला. त्यात जांभळ्या रंगाची सुंदर साडी होती. अगं, हे कशाला? मला नको ग साडी, रागिनी परत करत म्हणाली. असं काय करतेस? प्रेमानं दिलं तर घ्यायचं गुपचूप, नाही तर रागवेन हा मी, जान्हवी तिला दम देत म्हणाली. काही चुकलं असेल तर माफ कर वहिनी, रागिनी तिला म्हणाली. असं का बोलतेस रागिनी? जान्हवी. नाही ग, माझ्यामुळे पण तुला बराच त्रास झाला ना. तुझ्यामुळे कसला त्रास झाला मला? काही पण बोलू नकोस, जान्हवी आश्चर्याने बघत म्हणाली. हा तुझा मोठेपणा झाला. मी सारंगच्या वेळी डिलेव्हरीला आले तेव्हा माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला. बाप रे, एवढ्या जुन्या गोष्टी डोक्यात घेऊन बसलीस, मूर्ख कुठली. मला काही त्रास नव्हता झाला तेव्हा, आणि आत्ता पण नाही. खरंच ना, रागिणी म्हणाली. हो ग वेडाबाई, आपण मैत्रिणी आहोत, ठरलं ना आपलं. पुन्हा असं काही माफी वगैरे नाही बोलायचं. आणि जान्हवी म्हणा, हा हे बहिणी बहिणीनं काय लावलं आहे? जान्हवी म्हणाली. एक विचारू का ग, राग येणार नसेल तर, रागिणी जरा घाबरतच म्हणाली. हा विचार. जान्हवीला अंदाज आला होता ती काय विचारणार आहे. तू माझ्या दादाला, म्हणजे कधी परत येणार त्याच्या आयुष्यात? रागिणी जरा अडखळत बोलली. बघ रागिणी, खूप काही घडून गेलं ग आयुष्यात. कदाचित माझ्या वयापेक्षा अनुभव जास्त घेतलेत मी. आतापर्यंत दुसऱ्याच्या मर्जीने आयुष्य जगत होते, आणि त्यातून पण काहीच साध्य झाले नाही. हे 4 वर्ष तर खूप कठीण होते माझ्यासाठी. आता कुठे थोडा मोकळा श्वास घेत आहे मी माझ्या पुढच्या आयुष्याचा निर्णय अजून तरी घेतला नाही. आणि आता परत भीती पण वाटते ग. नाती हातातून निसटून जाईल याची. त्यापेक्षा नाती नाही जोडली तरच बरं राहील नाही का, जान्हवी म्हणाली. असं काही नाही ग, तू काही भीती ठेवू नकोस म्हणा. ते आमच्या चुकीमुळे तुम्हा दोघांना शिक्षा मिळाली. ही आई पण ना उगीच मावशीच्या बोलण्यात आली तेव्हा. आता तर तिचं तोंड पण दिसत नाही. असेच असतात ग नातेवाईक, मिठाचा खडा तेवढा टाकून जातात. मग साधी विचारपूस पण करायला नाही, रागिनी वैतागत म्हणाली. जाऊ दे, सोड तो विषय. तू जाशील ना बरोबर की बाबांना पाठवू सोबत? नाही ग, जाते बरोबर. दादा देईल ना बसून. आणि तुला काही गरज वाटली तर हक्काने सांग या मैत्रिणीला, रागिनी म्हणाली. हो नक्की, चल बाहेर जाऊ. दोघीही बाहेर आल्या. रागिनीने सर्वांचा निरोप घेतला. अर्णव, सारंग पण बाय करत होते. मोहन त्यांना स्टँडवर सोडायला गेला. रागिनीला जाताना बघून आईचे डोळे पुन्हा पाणावले. जान्हवीने बघितले आणि आईला एका बाजूने जवळ घेतले. आईने तिच्या गालावर हाताने ठोपटले. चला आवरा, तुला ऑफिसला जायचं असेल ना, सुलभाताई म्हणाल्या. हो, जायचं आहे ना, जान्हवी म्हणाली. जान्हवीला माहीत होतं आज आईबाबांना घरी करमणार नाही. मुलं गेल्याने घर एकदम शांत शांत वाटत होते. तिने पण तिचा आवरून नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेले. तर आजचा हा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.